हॅलो, गुड मॉर्निंग, जय श्रीराम. आज मॉर्निंगला इतका फारसा काय वेळ मिळाला नाही म्हणून शूट करता आला नाही. तर आता आपण दिवसाची सुरुवात झालेली आहे. सर्वात फर्स्ट ऑफ डाएट आपला हे रॉ चणे आहेत, हे आपण खातो आहे आफ्टर रनिंग. आफ्टरनून सेशन, इव्हिनिंग वर्कआउट. ऊन आहे पण लेट्स गो. सिच्युएशन तुम्ही बघू शकतात ऊन किती आहे. रनिंग करून झाल्यानंतर आपल्याला एक मोठा इन्सिडेंट दिसला, जो इथे कार डायरेक्ट अशी कोसळलेली होती. त्यानंतर आपण जिममध्ये गेलो, शेवटी आपण बारबेल प्रेस केला आहे. स्टँडिंग शोल्डर लॅटरल रेसेस हा आपण एक फ्लायमध्ये सुद्धा आपण करू शकतो आणि ही मशीन ॲडजस्टेबल आहे. याचा खूप मोठा इफेक्टिव्ह पडतो आपल्या बॉडीवरती. सेकंड लास्ट सेट हा आपण स्टँडिंग शोल्डर श्रक्स केलेत. अँड देन लास्ट वर्कआउट इज क्लाइम्बिंग स्टेअर्स. यामध्ये कॅलरीज खूप प्रमाणात बर्न होतात. हे झाल्यानंतर प्रॉपर एक अशी आपण एक स्ट्रेचिंग केली. स्ट्रेचिंगने आपली मोबिलिटी जी असते ती एक वाढते, कारण की नेक्स्ट डेला वर्कआउटला आपले जे मसल इंजुरीचे जे चान्सेस आहेत ते कमी होतात. आणि आपण रनिंग करत असतो त्यामुळे मला ही स्ट्रेचिंग करायला खूप आवडते. नेक्स्ट डेला मला ती एक टाईटनेस असतो जो मसलमध्ये, तो मला टाईटनेस भेटत नाही. एक रनिंगला स्प्रिंट मारताना, रनिंग करताना बॉडी माझी एक फ्लेक्सिबल होते बिकॉज ऑफ ही स्ट्रेचिंग मी करतो. इव्हिनिंग वर्कआउट सीझन जिम सेशन इज कंप्लीट झालेलं आहे. याचप्रमाणे दिवसासुद्धा एंड होतो आहे. सो घरी निघतो आता.